हरिओम। शिरो में राघवः पातु भालं दशरथात्मजः। शिरो में राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दुषो पातु। पुढची ओळ आणखीन गुगली टाकून जाते आम्हाला। कौसल्येयो दुषो पातु, डोळे, चक्षु, कौसल्य, कौसल्यानंदन, कौसल्येचा पुत्र आमच्या दृष्टीचं रक्षण करतो, आमच्या दृष्टीचं रक्षण करो, आमच्या डोळ्यांचं रक्षण करो, आमच्या चक्षूंचं रक्षण करो। डोळ्यामध्ये फक्त डोळा, पण डोळ्यापासून माझ्या मेंदूपर्यंत जे सगळं काही आहे ते चक्षु आहे। त्यामुळे चक्षूंचं रक्षण कोण करतं तर कौसल्येचा पुत्र करतो। आता इथे मी म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जे नाव योजलेलं ते अत्यंत समर्पक ॲप्ट आहे। हे कौशल्ययोच का? आपण त्याच्या आधी कौशल्य समजून घ्यायला पाहिजे। कौशल्य समजत नाही ना तोपर्यंत कौशल्य दुष्यपातू म्हणजे कळणार नाही। आणि त्याच्या बरोबर आम्हाला समजून घ्यायला पाहिजे की दृष्टी म्हणजे काय आणि हे चक्षु म्हणजे काय आणि त्यांचं रक्षण ह्या कौशल्याशी निगडीत कसं काय आहे। कौसल्या जी रामाची जननी आहे, रामाची जननी आहे म्हणून तिचं महत्त्व केवळ नाही तर कौशल्य जे काही आहे, कौशल्य जे काही आहे ते खूप मोठे आहे। दशरथ राजाची सगळ्यात मोठी पट्टराणी प्रथम त्याच्या घरात आलेली। दशरथाला अनेक राण्या आहेत, नुसत्या 3 नाही आहेत, अनेक राण्या आहेत। त्यातल्या 3 प्रमुख राण्या आहेत, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी। अनेक राण्या आहेत। काही जण म्हटलं की 372 राण्या होत्या त्याला, परंतु कोणालाही पुत्र नव्हता, फक्त त्याला एक कन्या होती शांतला नावाची, बाकी काहीच नाही। आणि कौशल्या तर वृद्धावस्था जवळच चाललेली राणी होती आणि आता वृद्धावस्था आली, आता माझी फलोत्पादन तर संपणार ह्याची जाणीव कौशल्याला होते आणि तिची एकच इच्छा असते की ह्या दशरथाला एक तरी पुत्र माझ्याकडून किंवा कोणाकडून तरी माझ्या एका बहिणीकडून म्हणजे सौतींकडून मिळावं। ती सौतींचा उल्लेख कधी सौत म्हणून करत नाही आहे। सगळ्यांना ती अतिशय प्रेम करते, कोणाशी ती दुस्वास करत नाही आहे। काही राण्या तिला वाईट वागवते, सौती मत्सर असतोच ना, काही राण्या तिचा म्हातारी म्हणून उल्लेख करतात, तिचं दुःख स्पष्टपणे ती व्यक्त पण करते कौशल्य। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मात्र तिचं जे सूर्याचं ध्यान आहे ते मात्र कधीही थांबत नाही, चुकत नाही, कधीच नाही। तिची उपासना कधीच थांबत नाही। ती त्या महाविष्णूची उपासना करते, सूर्याची उपासना करते अत्यंत नियमबद्धतेने। ज्या दिवसापासून तिला ती उपासना दिली आहे तिच्या वयाच्या 11व्या वर्षी, वयाच्या 11व्या वर्षी भरद्वाज म्हणून तिला जी उपासना दिली त्याप्रमाणे तिची उपासना करते। ती उपासना ह्या वयामध्ये तिची चालू आहे, तिला मूल झालेलं नाही आहे, ती पटराणी असून उपेक्षिली जाते म्हणून तिने मात्र माझा देव सोडला का नाही, तिने आपला देव सोडलेला नाही आहे। आणि ते कोणी कसंही वागू तिच्याशी, ती त्या सगळ्या सौतींशी अत्यंत प्रेमानेच वागते। तिच्या हातामध्ये खरं ताकद होती पटराणी असल्यामुळे काही करण्याची, पण तिचं वाईट कोणाशी वागत नव्हतं। आणि अशी ही जी कौशल्य आहे, ही कौशल्य रामाला जन्म देते, जो सगळ्यात मोठा पुत्र आहे। दशरथाच्या 4 पुत्रांमध्ये तो सगळ्यात मोठा आहे। जन्मले 4 एकाच दिवशी, पण राम मोठा आहे, मोठीचा मुलगा म्हणून आणि आधी आलेला आहे म्हणून तो पुत्र मोठा आहे। आणि महाविष्णूचा अवतार आहे म्हणून तो मोठा आहे। तो साक्षात महाविष्णूच आहे, तो परमात्माच आहे, तो मोठा आहे। आणि मग ही कौशल्य जी आहे, जेव्हा रामाचा जन्म होतो त्याच क्षणाला तिला वसिष्ठ मुनींकडून ब्रह्मज्ञान प्राप्त होतं। तिला कळतं की परमात्मा म्हणजे काय आणि परमपुरुष म्हणजे काय, अक्षरपुरुष म्हणजे काय आणि उत्तम पुरुष म्हणजे काय, हे विश्व म्हणजे काय, जगत म्हणजे काय, विश्वेश्वर म्हणजे काय आणि विश्वात्मा म्हणजे काय, ह्या सगळ्याचं ज्ञान तिला आपोआप होतं। हे ज्ञान झाल्या हे ज्ञान होता झाल्या म्हणून होता कौशल्याला प्रश्न पडतो की हेच ज्ञान आता मला जे होत आहे, वसिष्ठ मुनींना ती सांगते की त्यामुळे होत आहे का की त्यामुळे मला हा माझा पुत्रासारखा वाटत नाही, कारण सगळंच ब्रह्म ना। ती घाबरते आणि वसिष्ठ मुनींना शरण जाते आणि म्हणते की मुने हे ज्ञान थांबवा, हे ज्ञान नको माझं।
तुलसीदासचं खूप छान स्तोत्र आहे रामाच्या जन्मावरती, खूप छान स्तोत्र आहे. त्यामुळे खूप छान वर्णन आहे ह्या परिस्थितीचं. ते ज्या क्षणी ज्ञानाला ती अवरोध घालतात त्या क्षणी तिला चतुर्भुज स्वरूप दिसतं महाविष्णूचं. ते स्वरूप ती बघते आणि वशिष्ठ मुनींना प्रश्न करते, हे काय? वशिष्ठ मुनी तिला सांगतात की अगं हेच तर महाविष्णूचं स्वरूप की ज्याच्या प्रेमामध्ये प्रत्येकजण पडतो आणि पडायला पाहिजे. तेवढे मला नको हे, ह्याच्यावर मी कसं काय प्रेम करणार? तेवढ्यात तो महाविष्णू तिला म्हणतो, अगं मला चरित्र घडवायचं आहे, माया मनुष्यम हरिम, मला चरित्र घडवायचं आहे. अरे चरित्र घडव, पण चरित्र घडवायचं मला आधी तुझं बालपण घडवायला पाहिजे. म्हणजे तू बाळ हो, मी त्याच्यावर प्रेम करू शकते. मी ह्या रूपावर तुझं लालन पालन नाही करू शकणार. तुझी अपेक्षा आहे मी करावं म्हणून, पण हे मला बाबा जमणार नाही. मला कधी जमेल, तू मानव आहेस, तू लहान बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करते. हे मला अधिक सौख्यकारी आहे. तेव्हा मी तुला शरण येते आणि तुला सांगते की तू माझा पुत्र हो, तू लहान मानवी बाळाचंच रूप धारण कर बाबा, स्पष्ट शब्दांमध्ये. आणि त्याच क्षणाला ते लहान बाळ तिच्या कुशीत क्रीडा करायला सुरुवात करतात. अशी ही कौसल्या की परब्रह्माचं स्वरूप त्याला बघण्याच्या काठावरती आली आणि त्या क्षणाला तिच्या पुण्यामुळे तिला मार्ग प्राप्त झाला. ती मोक्ष मिळून मोकळी झाली असती. राम जन्माला पण आलेला होता, त्याला इतर आयाने नक्की प्रेमाने वाढवलं असतं. कैकेयीचं खूप प्रेम होतं रामावर. पुढे मंत्र आली गोष्ट सोडून द्या, सुमित्राने तर नक्कीच सांभाळलं असतं. मग तिचे दोन्ही फायदे, रामाला जन्म दिल्याचा फायदा आणि मोक्षही मिळून गेला असता, विरून गेली असती. कौशल्याने त्या क्षणी स्वतःला थांबवलं. नो, शी सेड नो. आणि तिने स्वतःला नाही म्हटलं म्हणून ती वशिष्ठांना सांगू लागली की नको, आणि त्या महाविष्णूने सांगू शकले की नको, तुझ्या पलीकडे मला जायचं नाही. आणि महाविष्णू ते स्वरूप जे आहे चतुर्भुज, ते ती म्हणते की मला नको. विष्णू चतुर्भुज स्वरूप वेगळं आहे, महाविष्णूचं आणखीन वेगळं आहे. नको, मला नाही बघायचं स्वरूप. कारण ह्या स्वरूपावर मी रिलेट नाही करू शकत, मी अशी गप्पा नाही मारू शकत, मी खेळू नाही शकत. तुम्ही विचार करा राजानं, अगदी आत्ताच्या जस्ट 100 वर्षापूर्वी ज्यांचं रूप आमच्या पृथ्वीने बघितलं ते साईनाथ किंवा स्वामी समर्थ तुमच्याबरोबर आले, समोर दिसले, उभे राहिले एकदम येऊन. हिंमत होईल का जाऊन नुसतं असं बोटरे लावायची? नमस्कार करू प्रेमाने, पण त्याचंही भान राहील की नाही सांगता येत नाही. हाक मारून बोलणं आणि गप्पा मारणं आणि खेळणं आणि नाचणं आणि त्यांच्यावर भजन करणं तर इम्पॉसिबल. की जी आत्ता यांचे फोटो आहेत आमच्या कॅमेऱ्याने काढलेले, साईंचे फोटो आहेत, स्वामींचे फोटो. अवघ्या 100 वर्षापूर्वी बाबांना देह सोडून अजून 100 वर्ष व्हायला 13 वर्ष बाकी आहेत. 1918 साली साईनाथांनी देह सोडला. अशी म्हणजे जी आमच्या आजोबांच्या बरोबरची व्यक्ती आहे, पणजोबांच्या बरोबरची व्यक्ती आहे, ती सुद्धा आमच्यासमोर उभी राहते. आम्ही त्याशी गप्पा नाही मारू शकणार, आम्ही त्याबरोबर खेळू नाही शकणार, आम्ही त्याबरोबर क्रीडा नाही करू शकणार. तर मग कौसल्य की जे महाविष्णू स्वरूप तिच्या आजोबाने काय, पणजोबाने काय, खापर पणजोबाने पण बघितलेलं नाही आहे. त्याच्याशी ती लीला कशी करणार, कशी खेळणार, कशी बोलणार, कशी वाढवणार कशी, आणि त्याचं चरित्र घडवणार कशी. किती ठाम निश्चय बघा, मला काय हवं आहे हे तिला नीट माहिती होतं. सगळे मोह तिने सोडून दिले, सगळे मोह सोडून दिले. मला माझा राम हवा, मला माझा देव हवा. आणि देव कसा, असा दुरून डोंगर साजरे म्हणून नको, तर माझा म्हणून हवा. ज्याला मला खेळताना बघायचं आहे, ज्याला मला नाचताना बघायचं आहे, ज्याला मला बोलताना बघायचं आहे, ज्याचं चरित्र घडताना मला बघायचं आहे. येस, आय वॉन्ट टू बी देअर. मला त्याचा साक्षीदार बनायचं आहे याच्या प्रत्येक गोष्टीचं. भले मी 1 फुटावर असेल नाही तर 10,000 फुटावर असेल, पण मी साक्षीदार असलं पाहिजे. ही कौशल्याची भावना, साक्षीदार. आणि मनुष्याचा सगळ्यात मोठा साक्षीदार कोण, तर चक्षु. आम्ही साक्ष देतो म्हणजे काय करतो, आम्ही जे बघितलंय ते सांगतो ना. साक्ष म्हणजे नुसतं बघणं, काही करणं नाही. पूर्णपणे समर्पित झालेली भक्त ती. तिला कसं राहायचं, साक्षीभावाने. मी काही करणार आहे हा भाव तिच्यामध्ये नाही आहे, तो करवून घेणार आहे हा तिचा भाव आहे. म्हणून ती साक्षीभावाने राहू मागते. ह्याचा अर्थ ती म्हणलं मी आरामात बसेल आणि राम वाढायचं तसं वाढेल, ते ती करणार नाहीये. तिने रामाला दूधही पाजलं, रामाचं लालन पालन पण केलं, सगळं तिने केलं. पण हे करताना सुद्धा तिने कुठेही हा भाव ठेवला, तिने फक्त साक्षी भाव ठेवला
की मी ह्या सगळ्याची साक्षीदार आहे आणि त्याप्रमाणे राम सिंहासनावर बसेपर्यंत कौशल्य आहेच, शिवाजी राज्य सिंहासनावर बसेपर्यंत जिजाऊ होतीच साक्षीदार. साक्ष अक्ष स अक्ष आलं शमा. हे आम्हाला इथे कळलं पाहिजे. हिने काय केलं तर हिने साक्षीदार बनायची इच्छा होती. आणि कशाची? परब्रह्माची नाही, त्या परमात्मा स्वरूपाची नाही, तर जे स्वरूप माझं वाटू शकतं मला, जे माझ्या जवळचं होऊ शकतं, अशा स्वरूपाचं आणि त्याच्या जीवनाची, त्याच्या चरित्राची, त्या जीवनातल्या क्रमांची, घटनांची तिला साक्षीदार बनायची इच्छा होती. म्हणून आणि म्हणूनच जेव्हा राम वनवासात जायला निघतो तेव्हा तिला राम आठवण करून देतो. ती रोखते त्याला, की राम तिला म्हणतो की माते, की माझं प्रत्येक चरित्र, माझं संपूर्ण चरित्र तुला घडवायचं आहे, तुला बघायचं आहे. हे जर तू वचन घेतलंस म्हणून तर मी हे रूप धारण केलं तुझ्यासाठी, आणि मग तू आता मला थांबवतेस का? कारण मला तुझं चरित्र बघायचं म्हणून मी आहे तुझ्याबरोबर वनवासामध्ये. काय आप उत्तर आहे बघा. रामाने तिला अडवायचा प्रयत्न केला, तिने रामाचीच खूप बकोटी धरली की तू म्हणतोस तर मग मी तेच तुला सांगते की बरोबर आहे, म्हणून मी तुझ्याबरोबर येऊ इच्छिते. मी तुला कुठे म्हणते थांब म्हणून, तुझं मुळीच म्हणत नाही थांब म्हणून. तू तुझ्या कर्तव्याचं पालन जरूर कर, पण मी सुद्धा साक्षी म्हणून तुझ्याबरोबर येणारच. तेव्हा राम तिला जाणीव करून देतो की माते, हे सगळं तुला कशामुळे प्राप्त झालं तर तुझ्या पातिव्रत्यामुळे. आणि तू माझ्याबरोबर वनामध्ये येणार म्हणजे तुझा पातिव्रत्याचा भंग होईल, मग दिलेलं वचन खोटं ठरेल, म्हणजे तुला तुझ्या पतीसाठी मागे राहणं भागत आहे. रामाने थांबवली. त्यानंतर दशरथाच्या मृत्यूनंतर भरत जेव्हा रामाला भेटायला येतो, राम भरत भेट, तेव्हा कौशल्या, कैकेयी, सुमित्रा तिघी जणी आलेल्या आहेत. तेव्हा कौशल्या म्हणते की आता तुझा पिताही तिथे नाही, मग तुम्ही इथे तुझ्याबरोबर राहायला काय हरकत आहे. तेव्हा राम तिला सांगतो, हे ग वेडे, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, आणि मी वचन दिलंय माझ्या पित्याला, गतपित्याला, की जो मृत झालेला आहे, की भरताचं सगळी काळजी मी घेईन, भरताला सगळी सुख लागतील, भरताचा राज्यकारभार निष्कंटकपणे चालेल, त्याला सर्व प्रकारची सुख प्राप्त होतील, त्याला कसले दुःख होणार नाही, हे बघण्याचं मी दिलेलं आहे. त्याला एक ऑलरेडी दुःख झालेलं की माझ्या वियोगाचं, त्यासाठी मी त्याला माझ्या पादुका देतोय, त्यामुळे ते दुःखही मी संपवतोय. आणि तू जर माझ्याबरोबर राहिलीस तर भरताचा सांभाळ कोण करणार? तुझ्या पतीला मी दिलेलं वचन माही पूर्ण कसा करणार? तुझ्या पतीला किती त्रास होईल याचा त्या स्वर्गामध्ये. जा बाई तू परत. परत राम तिला पाठवून देतो. का? तिच्यावरच्या प्रेमापोटी, की ह्या अतिवृद्ध वयामध्ये तिची आपल्याबरोबर फरफट होऊ नये म्हणून. मग म्हणतो की साक्षीदार राहिली कुठे? कौशल्याचं वर्णन खूप सुंदर करतात तुलसीदास, की राम वनवासामध्ये रामाला दुसऱ्यांदा भेटून आल्यापासून, भरत आणि ती जाऊन भेटून आल्यानंतर, राम परत तिला दिसेपर्यंतच्या पूर्ण काळामध्ये कौशल्या एकदाही एक निमिष सुद्धा, निमिष म्हणजे खरं म्हणजे काय तर दोन पापण्या एकत्र मिटतात. आम्ही बोलता होता आमच्या पापण्या मिटतात बघा, त्या दोन पापण्या मिटतात तेवढा काळ म्हणजे निमिष. तर ती निमिषभर पण डोळे उघडे ठेवत नाही. कौशल्याचं वर्णन किती छान आहे बघा, की कौशल्या ह्या संपूर्ण काळामध्ये गांधारी आम्ही बघतो पट्टी बांधून घेते आणि नवऱ्याची गोची करून ठेवते, तो आंधळा आणि ही आंधळी. खरं म्हणजे तिचं कर्तव्य काय होतं की नवऱ्याची काठी बनवणं, पण ती सगळं उगवते नवऱ्यावरती की तू आंधळ्याची मला नाही करून देत, मी पण आंधी बनीन आणि त्याचं सहकार्य करण्यात ती नाकारते. पातिव्रत्य आहे पण त्यावर सोडायची भावना पण आहे. पूर्ण महाभारत सोडाने भरलेलं आहे. आणि कौशल्या मात्र काय करते की डोळे पट्टी बिट्टी बांधत नाही, ती डोळेच बंद करून घेते, दुसरं काही बघतच नाही. निमिषभर सुद्धा ती डोळे उघडत नाही, ती परत डोळे उघडते. वनवासातून निघताना, वनवासात रामाला भेटल्यानंतर तिथून निघताना रामाच्या चेहऱ्यावरच ती डोळे बंद करते, ते रूप ती डोळ्यासमोर साठवून ठेवते. आणि परत जेव्हा राम तिच्या समोर उभा राहतो तेव्हा ती डोळे उघडते. तोपर्यंत तिच्या समोर रामच आहे. जे रामाचं स्वरूप तिने बघितलं डोळे बंद करण्यापूर्वी, तेच रामाचं स्वरूप तिच्या बंद डोळ्यांसमोर सातत्याने आहे, साक्षीदार. म्हणून इथे बुधकौशिक ऋषी आम्हाला सांगतो, कौसल्येयो दृशोपातो, दृष्टीचं रक्षण. म्हणजे आम्हाला वाटतं फक्त बघण्याचं नाही, आम्ही उघड्या डोळ्याने जेवढं बघतो ना राजानं, त्याच्या 10 पट 100 पट आम्ही बंद डोळ्याने बघत असते, लक्षात ठेवा. आणि दृशोपातो म्हणजे उघड्या डोळ्याने बघितलेलं त्याचंही रक्षण, आणि बंद डोळ्याने आम्ही जे बघतो त्याचंही रक्षण. बघा साधी गोष्ट आहे, आम्ही काहीतरी
देवाच्या फोटोसमोर बसतो, जप करायला बसतो. त्या देवाच्या फोटोकडे बघता 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 आमचं मंत्र चालू राहतो, ओम कृपासिंधू श्री साईनाथ आहे ना, म्हणजे काय. पण बरेच आमचं फक्त जपमाळ पुढे फिरत राहते, तोंडाने मंत्र चालू राहतो, डोळ्यासमोर तर साईबाबा दिसेनासा होतो. आम्हाला काय होतं करायचं, मनामध्ये काहीतरी विचार येतात, कुठेतरी भरकडत जातात, मंत्र चालू राहतो आणि समोर साईबाबांचं चित्र पण आम्हाला एकाग्र चित्ताने बघता येत नाही. म्हणजेच काय, आमचे डोळे उघडे आहेत पण ते बघत नाही आहेत. मग आम्ही प्रवासात चालू, खिडकीतून बाहेर बघतो, बघता बघता मनामध्ये विचार सुरू होतात आणि बाहेर काय चाललंय आम्हाला कळतच नाही. आणि डोळे तर उघडे आहेत मग बघत का नाही आम्ही, आणि आमचं मन त्या डोळ्यांच्या बरोबर नाही आहे. आणि त्याच्या उलट डोळे बंद असताना आमच्या डोळ्यासमोर किती किती दृश्य चमकून जाता विचार करा. महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या भूताचं पिक्चर बघून आम्ही आलेलो असलो आणि रात्री डोळे बंद केले की समोर ती भूतीने उभी राहते तापकन, केलं काही डोळे उघडे. बरोबर, एवढंच नाही तर झोपेमध्ये डोळे बंद केले तर साम्राज्य स्वप्नांचं. म्हणजे आम्ही डोळे उघडे असताना, जागेपणे डोळे बंद असताना आणि झोपलेल्या असताना, निद्रावस्थेमध्ये डोळे बंद असताना, अशा 3 ठिकाणी आमची दृष्टी असते. आणि ह्या 3ही प्रकारच्या दृष्टींचं रक्षण जे आहे, जागृती, स्वप्न आणि निद्रा, ह्या 3ही अवस्थांमधली आमच्या दृष्टीचं रक्षण कोण करते तर कौसल्य दृश्यपातू. कोण करतं तर कौसल्येचा पुत्र करतो. का, कारण कौसल्या ही सदैव ह्या प्रत्येक दृष्टीच्या बाबतीत सावध आहे. म्हणून उघड्या डोळ्यांनी तिने रामच बघितला, बंद डोळ्यांनी तिने रामच बघितला, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की स्वप्नामध्ये तिने फक्त रामच बघितला. आणि म्हणून बापू हे कसं काय, ह्याच्याबद्दल खूप सुंदर गोष्ट आहे, मला सुद्धा अत्यंत सुंदर गोष्ट आहे की जेव्हा रामाचं रूप डोळ्यात साठवून डोळे बंद करून कौशल्या परत येते, त्या कौशल्याचा हात जो आहे ना तो सुमित्रेच्या खांद्यावरती आहे. सुमित्रेचं अत्यंत प्रेम आहे आणि सुमित्रेच्या खांद्यावर हात ठेवून ती चालते. अयोध्येमध्ये ती परत येते, राजप्रसादामध्ये जाते. आणि राजप्रसादामध्ये चालता चालता जे लक्षात येतं की सुमित्रेने तिला आणून आता बसवलंय मंचकावरती, आणि सुमित्रा तिला म्हणते की ज्येष्ठ भगिनी, माझी मोठी बहीण आहेस तू, की मी जरा सगळी तयारी करते आणि मग तू स्नान केल्यानंतर मी स्नानाला जाते, की मी आधी स्नान करू आणि मग तुला स्नान घालू. मला काही कळत नाही, मला कन्फ्युजन झालं. ते म्हणते की तू एवढी पवित्र आहेस, रामाची माता आहेस, आणि तुला आंघोळ घालण्यासाठी मला पवित्र व्हायला, मला आंघोळ करायला हवं, असं माझं एक मन सांगतं. तर एक मन मला असं सांगतं की तू सदैव पवित्रच आहेस, माझ्यासारखं अपवित्रतेने काय तुला फरक पडणार, काहीच पडू शकत नाही, तू सदा पवित्रच आहेस. मला कळत नाही. कौशल्य तिला म्हणते, अगं तू पण खूप दमली असशील, मी खूप दमले, आपण दोघी थोड्या विश्रांती घेऊ आणि मग पहिल्यांदा तू स्नान कर, फ्रेश हो थोडी, मग थोड्या वेळाने मी आंघोळीला जाते आणि मी दासींच्या मदतीने आंघोळ करेन. सुमित्रा म्हणते, नाही मी तयारी तरी सगळी करते. सुमित्रा सगळी तयारी करून ठेवते आणि सुमित्रा म्हणते, नाही मी तुम्हाला आंघोळच घालते. आणि सुमित्रा तिला आंघोळ घालायला सुरुवात करते. सुमित्रा स्वतः आंघोळ करून आलेले. कौशल्य तिला मग आंघोळ घालायला सांगते. ती आंघोळीला सुरुवात करते आणि घालता घालता एकदम चमकून कौशल्या म्हणते, अगं कैकेयी तू कधी आलीस. सुमित्रेच्या आंघोळ घालता घालता मध्येच कैकेयीने तिकडे प्रवेश केलेला आहे. कैकेयीला पूर्ण पश्चाताप झालेला आहे आणि कैकेयीने आंघोळ घालायला सुरुवात केली. कैकेयी येऊन फक्त उभी राहते, स्पर्श करत नाहीये, फक्त पाण्याचा तांब्या उचलून सुमित्रेच्या हात देण्याचं काम करते. मग कौशल्याला दिसतं कसं, कैकेयी मनामध्ये विचार करते, ह्या कसं बरं समजलं. त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार या तिघींच्या अंगावरती बांगड्या नाही आहेत, बांगड्यांचा आवाज आहे म्हणून ओळखत नाही, कसं सुगंधित अत्तर वगैरे काही लावण्याची परवानगी नव्हती, पण तेही लावलेलं नाही आहे, काही करण्याचा कुठूनही मार्ग. मग कळलं कसं, काही विचार करते. आंघोळ करून कौशल्या बाहेर येते आणि ह्या तिघी जणी भोजनाला बसतात. कौशल्या रामाने पाठवलेली जी फळं आहेत ती फळं पहिल्यांदा बाहेर काढते आणि त्याचा पहिला घास ती कैकेयीला भरवते. कैकेयीला आश्चर्य वाटतं की मी बसले कुठे, हिला कळलं कसं, हे डोळे बंद आहेत, हिला काही दिसत नाही, हिला समजलं कसं मी कुठे बसले आणि सुमित्रा कसे बसले. कैकेयी हा काही घास म्हणजे बरोबर माझ्या तोंडातच कसा घास घातला. आम्हाला स्वतः सुद्धा आमच्या डोळ्याच्या इकडे पटकन हात लावून जमणार नाही, डोळे बंद करून घरातल्या वस्तूंकडे हात लावून जमणार नाही. हिला कसं काय जमलं. कैकेयीच्या मनामध्ये परत प्रश्न उभा राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कैकेयी विचार करते की ही दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठते आणि उपासनेला बसते सूर्याच्या, मी त्याच्या अगोदर उठते. बघते सुमित्रा पण उठलेली आहे. दोघी लगोगीने येतात, सगळी तयारी करतात आणि तयारी करून मांडलेली असताना ह्या दोघी जणी काहीतरी फुलं तुळशीची पानं वगैरे आणणारी बाजूला होतात. तेवढंच बघतात कौशल्या येऊन पाटावर व्यवस्थित बसते
आणि डोळे बंद अवस्थेमध्ये ती सगळी पूजेची पात्र वगैरे सगळी वस्तू उचलली, तिला माहित नाही कुठे पात्र आहेत, हे कसं काय? कैकेयीला प्रश्न पडतो. त्यानंतर रात्रीची वेळ येते, कौशल्य झोपायला येते. म्हटल्यानंतर कौशल्य आणि सुमित्रेला कैकेयी म्हणते की मी महापातकी आहे, मला तुम्हाला दोघींची सेवा करू नये. दोघी बाजूबाजूला झोपतात, ही दोघींची पाय चेपते कैकेयी बसून. अत्यंत प्रेमळ आहे कैकेयी, मला लक्षात आहे. ही पाय चेपते आणि पाय चेपता चेपता एकदम कौशल्य तिला म्हणते, अगं कैकेयी बघ, तुझ्या हाताला केवढे चरे पडलेत. कशामुळे ग? कैकेयीला वाटते की चरे पडलेले मी हात पाय चेपत असल्यामुळे तिला कळलं असणार नाही का, कोणालाही कळू शकतं, डोळे बंद असेल ते कळू शकतं. म्हणजे नाही, मी शासन म्हणून अंगाला ह्यापुढे कष्ट देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार मी रामाचं जे शयनगृह आहे, तिथं शयनगृह आहे, त्याची झाडलोट करायचं मी ठरवलं आहे. कोमल आहे ती, पण महाराणी आहे. आणि ते करण्यामुळे माझ्या हाताला चरे झालेत. म्हणजे चरे पडणंच उत्तम आहे, पण त्याच्यामुळे तुला त्रास होतोय का? कौशल्य म्हणजे मला मुळीच त्रास नाही ग, तुला त्रास होतोय का म्हणून विचारलं. आणि मग कौशल्य तिला विचारते, अगं वेडे कैकेयी, तुझ्या डोळ्यातून पाणी काय येत आहे? कैकेयीला परत आश्चर्याचा धक्का की माझ्या डोळ्यामध्ये फक्त 2 थेंब पाणी, हिला कळलं कसं, हिला दिसलं कसं? हिची पाठ आहे माझ्याकडे, मी हिच्या पाठीकडे बसलेले आणि हिचे पाय चेपते, हिला खूप डोळे उघडे तरी मी दिसू शकणार नाही, मग हिला दिसतंय कसं? विचार करत राहते कैकेयी. आणि हे करता करता कौशल्य झोपते. कौशल्य झोपी जाते. कैकेयीला समजतं की झोपली. कैकेयी शांतपणे, तिला त्रास होणार नाही अशा रीतीने तिच्या पायांची सेवा करत राहते. तेवढ्यामध्ये बघते ती ह्या बाजूला सुमित्रा ही गाढ झोपलेली आहे. ती अलगद कैकेयी तिथून बाजूला उठते, स्वतःच्या मंदिरात जायला निघते झोपण्यासाठी, स्वतःच्या महालामध्ये जायला निघते. पण या मनात हा विचार जात नाही की या कौशल्य सगळं दिसतंय कसं डोळे बंद असून. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं सेवा झाल्यानंतर ती वसिष्ठ मुनींकडे जाते. म्हणजे वसिष्ठ मुनी, हे काय लीला आहे, हे कसं सगळं, ही कसली सिद्धी आहे? वसिष्ठ तिला म्हणतात, ही सिद्धी काय मला माहीत नाही, मला माहीत असलेल्या ज्या अष्टसिद्धी आहेत त्यांच्या पलीकडची सिद्धी असेल असं मला वाटतं. तर असं करूया, मी तुला दिव्य दृष्टी देतो की त्या दृष्टीने तुला कौशल्य त्या त्या क्षणाला काय बघते हे तुला दिसू शकेल. लक्षात ठेवा, वसिष्ठ पण सद्गुरू तत्व आहे, किती प्रेमळ आहे. बघा, कैकेयीला पश्चाताप झाला म्हटलं तिला संपूर्ण मदत करायला सद्गुरू तत्व तयार आहे. आणि वसिष्ठ तिला ही दिव्य दृष्टी देतात. त्या रात्री परत पादसेवन करण्यासाठी कैकेयी येते. कौशल्य झोपते आणि झोपल्यानंतर एकदम कैकेयीच्या मनात विचार होतो, अरे वसिष्ठाने आपल्याला सिद्धी दिली, दिव्यदृष्टी दिली, आता स्वप्नामध्ये कौशल्य काय बरं बघत असेल? आणि त्या क्षणी तिच्या मनात विचार उठल्याबरोबर तिला कौशल्य काय दिसायला लागतं, तर कौशल्याला फक्त रामच दिसतोय. साई चरित्रामध्ये एकनाथांचं भजन आहे, जागत रामा सवत रामा. औरंगाबादकडे जे रामाचं भजन म्हणतो ते एकनाथांचा अभंग आहे. जागत रामा सवत रामा सपने में ही सीताराम. ह्या तिन्ही ठिकाणी राम फक्त कौशल्याला होता. की स्वप्नामध्ये सुद्धा तिला फक्त राम दिसतोय आणि रामाच्या रूपामध्ये कैकेयी एवढी लीन होऊन जाते की ती दिव्यदृष्टी ती आवरूच शकत नाही. आणि गोष्ट कशी होते की कौशल्य जागी होते, कौशल्य उठून बसते, तरीही कौशल्याला रामच दिसतोय, म्हणजे कैकेयीलाही रामच दिसतोय, म्हणजे कैकेयीची समाधी मोडूच शकत नाही. कौशल्य मात्र जागी झाल्यानंतर सगळे व्यवहार करते, कैकेयी मात्र ध्यानात अडकून पडली, तिची समाधी लागली. तेव्हा कैकेयीला सुमित्रा आणि कौशल्य जाग करतात. कैकेयी म्हणते, मला का जाग केलं? तुमच्या दृष्टीतूनच मी राम बघू शकते. वसिष्ठांकडे ती शरण जाते. वसिष्ठ म्हणतात, लक्षात ठेव, रामाला जर जिंकायचं असेल ना तर कौशल्याच्याच दृष्टीतून बघायला हवं. जागत रामा सोवत रामा सपने में सीताराम. तोच राम जागेपणी, स्वप्नामध्ये आणि झोपल्यावरही कुठल्याही प्रकार दृष्टीमध्ये राम फक्त आम्ही कौशल्याच्या नजरेनेच बघू शकतो. आणि ते कैकेयीला प्राप्त झालं. कैकेयीलाही पुढे हीच स्थिती प्राप्त झाली, सुमित्रेला हीच स्थिती प्राप्त झाली. म्हणजे आम्हाला इथे कळलं की कौशल्य दृश्य पाहतो असं का म्हटलंय.
की दृष्टीचा संबंध आल्यानंतर कौसल्यानंदन हेच नाव बुधकौशिकांनी का घेतलं? तर रामाकडे तीनही अवस्था, आम्ही गणपती अथर्व शिष्यामध्ये म्हणतो ना, अवस्थात्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत. तर ह्या प्रत्येक काळाच्या पलीकडे कौशल्य गेले, प्रत्येक अवस्थात्रयातीत, तीनही अवस्थांच्या म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तिन्ही अवस्थांच्या पलीकडे तिला फक्त रामच आहे. म्हणजे तीनही अवस्थांमध्ये तिला रामच आहे. आमच्यामध्ये ह्या तीन प्रकारच्या दृष्टी आहेत. आम्ही जागे असताना, जागे असून आम्ही जेव्हा बघत नाही तेव्हा बघत असतो तेव्हा, म्हणजे आम्हाला कळत नसतं तेव्हा, स्वप्नामध्ये आम्ही बघतो तेव्हा, झोपलेलं असताना, कुठल्याही प्रकारची दृष्टी घ्या आमची, या प्रत्येक प्रकारच्या दृष्टीमध्ये रामच असणं हे पहिल्यांदा साध्य कोणी करून घेतलं? तर कौशल्याने साध्य करून घेतलं. आणि जेव्हा बुधकौशिक म्हणतात की हा कौशल्य जो आहे, जो राम आहे, तो राम म्हणत नाही तर कौशल्याचा पुत्र आमच्या दृष्टीरक्षण करू. म्हणजे काय? तर ह्या तीनही प्रकारच्या वेळेस, तीनही प्रकारच्या दृष्टीमध्ये तो आमचं रक्षण करू. म्हणजे तिन्ही प्रकारच्या दृष्टीमध्ये आम्हाला त्या कैकेयीसारखाच राम प्राप्त हो. आम्ही कैकेयीच्या स्टेजला होताच, आम्ही रामाला असाच वनवासाला धाडलेला आहे. मग आम्हाला त्या कैकेयीचंच परत उदाहरण स्वीकारायला पाहिजे की तिने जसा पश्चाताप केला तसा पश्चाताप स्वीकारून आम्हाला त्या कौशल्याच्या मार्गाने तो राम आमच्या तिन्ही अवस्थांचा नायक कसा होईल, तिन्ही अवस्थांमध्ये तो आम्हाला रामच कसा दिसेल, हे परिश्रम आम्हाला करायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या दृष्टीचं रक्षण होणं आवश्यक आहे. आणि ते कोणी करायला पाहिजे? तर कौशल्याच्या पुत्रानेच करायला पाहिजे. म्हणजे आम्हाला त्या कौशल्यासारखी गती प्राप्त होईल. जागत रामा सोवत राम, जागेपणी, झोपलेलं असताना, विचारांमध्ये असताना, स्वप्नामध्ये असताना मला फक्त कौशल्यासारखा रामच दिसेल. माझी दृष्टी पूर्ण राममय होईल. म्हणा बापू मग प्रॉब्लेम होईल ना, उद्या कौशल्यासारखं मी डोळे बंद करून घरात फिरायला लागलो, ह्या कथेचा हा अर्थ मी काढून चालणार नाही. तर मला भान पाहिजे. डोळे बंद करून मी कौशल्यासारखं फिरण्यावेळी माझी अवस्था अजून आलेली नाही का? मी अजून कैकेयीच्या पोझिशनमध्ये, मी जेव्हा कौशल्याच्या पोझिशनमध्ये जाईन तेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी उचित आहे. पण कैकेयीने ज्या प्रकारे रामाचं भान सांभाळलं, तसं पहिल्यांदा मला रामाचं भान सांभाळायला पाहिजे. म्हणजे काय? मी कैकेयी बनून, मंथरा बनून रामाला वनवासाला धाडलंय, आता मला पश्चाताप दग्ध कैकेयी बनायला पाहिजे. आणि मला रामाचं सदैव ध्यान करायला पाहिजे, रामाचं भान सांभाळायला पाहिजे की मला राम सदैव बघतोय. सोपी गोष्ट काय? मी सदैव रामाला बघतोय हा विषय मनात काढून टाका. तो आम्हाला झेपण्यासारखा नाही. आम्ही सामान्य माणसं, सगळं रामाला बघतोय, रामाला बघतोय, रामाला बघतोय. कसं जमणार बाबा? नाही जमणार. मला तो शेजारचा माणूस पण दिसतो, ते कुत्र पण दिसतो, तो साप पण दिसतो, पैसा पण दिसतो, सगळं दिसतो. मी सामान्य मनुष्य, मला काय असं ध्यान बिन योग्यांसारखं लावता येणार नाही. मी त्याच्या मागे आचड्यासारखं लागायचं पण नाही. पण मी एक मात्र निश्चय करीन की राम मात्र मला सदैव बघतोच आहे. हा तर निश्चय करणं मला सांगा सोपं आहे की नाही? 100%. जेव्हा जेव्हा मला आठवण म्हणेन हा राम मला बघतोय, सततपणे राम मला बघतोय, राम मला बघतोय, राम मला बघतोय, असं पोटपुटण्याची काही जरूर नाही. पण जेव्हा जेव्हा मी नक्की म्हणेन, तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम म्हणेन, किंवा काही रामरक्षा म्हणेन, काही म्हणेन राम राजे म्हणेन, किंवा काही एवढंच वाक्य म्हणेन की राम मला बघतोय, राम मला सदैव बघतोय, प्रत्येक क्षणाला बघतोय, हेच माझं खरं ध्यान झालं पाहिजे, हीच माझी धारणा झाली पाहिजे. कारण लक्ष ठेवा रहस्य, की तो मला बघतोय हे मला कधी कळतं? मी जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हाच. ज्या क्षणी मी असा माझा दृढ निश्चय करतो की तो माझ्याकडे बघतोय, त्याचा अर्थ लगेच काय की 19वा अध्याय साईचरित्रातनं मला आठवलं पाहिजे, राधाबाई देशमुखीचा. साई समर्थांनी, साईबाबांनीच आम्हाला स्पष्टपणे सांगितलं राधाबाई देशमुखीणीच्या रूपाने की अगं बाई मंत्र कुठला देणार मी? मलाच माझ्या गुरुने मंत्र नाही दिला, मलाच माझ्या गुरुने मंत्र दिला ना. मी त्याने मला सांगितलं माझ्याकडे बघ, मी याकडे बघत राहिलो अनन्यपणे, अनन्यपणे, दुसरं कोणी नाही माझं, तूच फक्त माझा. ह्या भावनेने जेव्हा मी त्याच्याकडे बघत राहिलो तेव्हा आपोआप मला सगळं काही मिळून गेलं. पण हे कधी होतं? जेव्हा पहिल्यांदा मी मानतो की तो माझ्याकडे बघतोय तेव्हाच. हे लक्षात ठेवा. आम्ही नेहमी चुकीची कल्पना करतो की मी देवाकडे बघतोय पण देव अजून माझ्याकडे बघत नाही. काय रे देवा, अजून तुझे डोळे बंद काय तरी माझ्याकडे बघत का नाही? तुम्ही किती संकटात आहे हे म्हटलं की बघत असणारा देव डोळे बंद करून घ्यायचो. लक्षात ठेवा. माझा ठाम निश्चय आहे, मी कुठल्याही परिस्थितीत असो देव माझ्याकडे बघतोच आहे. तो राम माझ्याकडे सदैव बघतोच आहे. त्याचं लक्ष फक्त माझ्याकडेच लागलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो राम जसा माझ्याकडे बघतोय तसाच तो माझ्या शत्रूकडे पण बघतोच आहे. तो माझ्याकडे बघतोय तसं माझ्या संकटाकडे पण बघतोच आहे. तो जसं माझ्या चांगल्या कामाकडे बघतोय तसं माझ्या वाईट कामाकडे बघतोच आहे.
तो माझ्या सुखाकडे जसं बघतो तसं माझ्या दुःखाकडे पण बघतोच आहे. हा भाव मला पाहिजे. हा भाव सुद्धा मी ध्यानात ठेवला पाहिजे, म्हणजे मी ती कैकेयीची पश्चाताप दग्ध कैकेयीची पायरी पार करेन. कौसल्य हे दृश्य पाहतो. कौसल्यीच्या नजरेत नजर घातल्यानंतरच कैकेयीला हे प्राप्त झालं, हे आम्ही विसरलो. लक्षात ठेवा. ह्या गोष्टीचा सगळ्यात मतितार्थ महत्वाचा काय की वसिष्ठांना म्हणजे सद्गुरूंना शरण गेली कैकेयी. पश्चाताप दग्ध झाल्यानंतर, स्वतःला शिक्षा करून घेतल्यानंतर, कौसल्याची सुमित्रेची सेवा करायला लागल्यानंतर, म्हणजे भक्ती, सेवा आणि पश्चाताप ह्या तीनही गोष्टींबरोबर सद्गुरूंना शारण्य ही चौथी गोष्ट पण एकत्र आल्यानंतर तिला सद्गुरूंनी दिव्यदृष्टी दिली. म्हणजे काय दिलं तर कौसल्याच्या नजरेमध्ये तिची नजर मिसळवली. त्या क्षणी तिला कौसल्याच्या दृष्टीने तिच्या दृष्टीचं रक्षण केलं. तिला पण रामच दिसू लागला. आमची परिस्थिती अशी व्हायला पाहिजे. आणि हे पण कधी घडलं काय ह्या गोष्टीमध्ये आम्हाला काय कळतं की जेव्हा काही सतत विचार करत राहते की ही माझी जी मोठी बहीण आहे, ही जी कौसल्य आहे, ही डोळे बंद करून हिला सगळं दिसतं कसं. म्हणजे ज्या क्षणी कौसल्याच्या दृष्टीचं चिंतन तिने सुरू केलं. साईचरित्रामध्ये आम्ही वाचतो ना, हेमाडपंत वारंवार सांगतात की अंतकाळी जे काय तुम्हाला दर्शन होतं, जे काय तुमच्या मनात विचार होतं तसं तुम्ही बनता. पण अंतकाळ म्हणजे मृत्यूकाळाचा वेळ नव्हे तर प्रत्येक क्षणाला. ह्या क्षणाला मी जो विचार केला तो मी पुढच्या क्षणाला बनतो, डेफिनेटली बनतो, आपोआप बनतो, कळत नाही आम्हाला कुठल्या प्रकारे ते, पण बनतो. त्याप्रमाणे आम्ही इकडे बघितलं की काही ज्या क्षण प्रत्येक क्षणाला विचार करत आहे की हे कौशल्य कसं दिसतं. ती तिच्या दृष्टीचं चिंतन करायला लागते, म्हणून ती एवढी कौशल्यमय होते, म्हणून तिला ती दिव्यदृष्टी सद्गुरू तत्व देऊ शकतो. जर तिला पश्चाताप झाला नसता तरी दिव्यदृष्टी वसिष्ठ देऊ शकले नसते. जर तिने सेवा केली नसती तर तिला दिव्यदृष्टी देऊ शकले नसते. तिने जी भक्ती केली ती भक्ती केली नसती तर दिव्यदृष्टी देऊ शकले नसते. आणि एवढंच नव्हे, त्याच्याबरोबर तिने एकरूपतेने तिच्या दृष्टीमध्ये दृष्टी मिसळण्याचा प्रयत्न केला नसता तरी दिव्यदृष्टी वसिष्ठाने तिला दिली नसती आणि सद्गुरूंना ती शरण गेली नसती तरी दिव्यदृष्टी मिळाली नसते. ह्या पाचही गोष्टी एकत्र आल्यामुळेच तिला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. पण त्याच्या आधी पहिली महत्त्वाची गोष्ट काय की तिने आपली नजर कौसल्याच्या नजरेत लावली, म्हणून की ज्या कौशल्याची नजर रामाकडे लागलेली होती. आम्ही शाळेमध्ये एक एक्सपेरिमेंट करतो बघा, एक असा आरसा, एक असा आरसा, एक असा आरसा. ह्या आरशामध्ये प्रतिबिंब ह्या आरशामध्ये, ह्या आरशामध्ये प्रतिबिंब ह्या आरशामध्ये. रामाचं प्रतिबिंब कौशल्याच्या आरशामध्ये, कौशल्याच्या आरशाच्या समोर लागलाय कैकेयीचा आरसा, अर्थातच त्या रामाचं प्रतिबिंब कैकेयीच्या आरशामध्ये. म्हणजे कैकेयी डायरेक्ट बघू शकत नाही, ते ती कौशल्याच्या नजरेमधून प्राप्त करते. आम्ही पण तसेच आहोत ना, मग आम्ही पण त्या कौशल्याच्या नजरेतूनच आमची नजर त्या रामाला प्राप्त करून घेऊ शकेल हे कळलं पाहिजे. म्हणून आमच्या दृष्टीचं संरक्षण करणारा कोण आहे तर कौसल्य यो दृश्य पाहतो. प्रत्येक वळीमध्ये गाढ अर्थ भरलेला आम्हाला कळलं पाहिजे की रामरक्षा एवढी श्रेष्ठ का मानली जाते. बापू आम्हाला सेना कायम का सांगतात की गुरुपौर्णिमेला काही देऊ नका, मला फक्त श्रीपाद श्री वल्लभांचं स्तोत्र द्या, घोरकष्टधरण आणि रामरक्षा म्हणा, मला काही ती खायची नाही, लक्षात ठेवा. पण तीच मी म्हणायचा आग्रह का धरतो. आम्ही तिची जन्मकथा म्हणून बघितल्याने त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ बघत चालत की किती गहन अर्थ आहे. तर ह्या दृश्योपातूमध्ये ह्याच्या तीन अवस्था आम्ही बघितल्या. आमची दृष्टीची तीन प्रकारची आहे. त्या दृष्टीच्या पलीकडे, ह्या तीन दृष्टींच्या पलीकडे आणखीन एक अगदीच वेगळी दृष्टी आहे जी आमच्याकडे असते. मी दिव्य दृष्टीवर मुळीच म्हणत नाही, साधी सुधी दृष्टी, ज्या आम्ही म्हणतो दूरदृष्टी. मराठीमध्ये आम्ही दूरदृष्टी म्हणतो. म्हणजे काय म्हणतो, मनुष्य दूरदृष्टी नाही आहे, मग तो पुढचा विचार करत नाही, आपला तात्पुरता विचार करतो आणि काम चालवतो. ही पण आमची दृष्टीच आहे. आणि दूरदृष्टी जी आहे ना ती मानवाला यश मिळवून देते. ज्याच्याकडे दूरदृष्टी नाही तो कधी यश मिळवू शकत नाही. आणि ही जी दृष्टी आहे हिचं संरक्षण मात्र फक्त तो कौशल्यानंदनच करू शकतो. कारण त्या दूरदृष्टीचा संबंध पण कौशल्य हाच आहे. कारण कौशल्य शब्दाचा अर्थच मुळी दूरदृष्टी हा आहे. कौशल्य ह्या शब्दाचा अर्थच मुळी दूरदृष्टी हा आहे, लक्षात ठेवा. राम फक्त दूरदृष्टीच्या म्हणजे विवेकाच्या पोलीत जन्म घेतो. विवेकाशिवाय दूरदृष्टी नाही आणि दूरदृष्टीशिवाय विवेक नाही. मला साधी गोष्ट माहिती आहे की मला अत्यंत जोराची भूक लागलेली आहे. मी स्टेशनवरून घरी यायला निघालेलो आहे. मला रस्त्यावर पडलेला एक वडापाव दिसला. मी भूक लागली म्हणतो घाणीत पडलेला वडापाव खाईन का नाही. मी थोडीशी अगदी सामान्य उदाहरण दूरदृष्टीचं मी सांगे बाबा नाही अजून 10 मिनिटं मी चालेन, घरी जाईल, मी घरी गेलो काय सुखद होईन की चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन खाईन, पण इकडे पडलेला चिखलाचा वडापाव मी खाणार नाही. ही दूरदृष्टी आहे, ही विवेक आहे की माझ्यासाठी चांगलं काय वाईट काय त्यानुसार थांबायची तयारी. हे म्हणजे ही जी जाणीव आहे ना ती दूरदृष्टी आहे. ही दूरदृष्टी जी आहे कौशल्य नावाचा अर्थच मुळी दूरदृष्टी आहे.
आणि ही जी दूरदृष्टी आहे, ह्या दूरदृष्टीचं रक्षण झाल्याशिवाय मानवाचं रक्षण होऊ शकत नाही. ज्यांच्याकडे दूरदृष्टी नसताना ती माणसं सदैव फसगत होत राहते, त्यांची कायम आमची फसगत होत राहते. आम्ही तात्पुरत्या रागासाठी किती हात करून घेतो. मी नेहमी तुम्हाला सांगतो की स्वतः मानव स्वतःचं जेवढं नुकसान करतो तेवढे त्याचे 100 शत्रू एकत्र येऊन पण त्याचं नुकसान करू शकणार नाही. लक्षात ठेवा, 100 किंवा 1,00,000 शत्रू एकत्र आले तरी जेवढं त्या मानवाचं नुकसान करू शकणार तेवढं तो मानव स्वतः नुकसान करत असतो, ह्या राग, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यामुळे. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्टी असते म्हणजे दूरदृष्टीचा अभाव. आणि दूरदृष्टी म्हणजे दूरवर जाणारी दृष्टी, म्हणजे भविष्यकाळात डोकावणारी दृष्टी. त्याचप्रमाणे जो मी भगवंतापासून किती दूर आलेला आहे हे पाहणारी दृष्टी म्हणजे ही दूरदृष्टी. पहिल्यांदा मानवाला बघावं लागतं की मी भगवंतापासून किती दूर आलेलो आहे. हे जोपर्यंत मी बघत नाही ना तोपर्यंत मला काही फायदा होत नाही. लक्षात ठेवा, पहिल्यांदा ते बघायला पाहिजे की त्या भगवंतापासून मी किती दूर आलेलो आहे. आणि मग तो जेवढा दूर आला तेवढं अंतर म्हणजेच माया, तेवढंच अंतर म्हणजेच माझं दुःख. माया नशिबामध्ये दुःख जास्त आहे याचा अर्थ मी भगवंतापासून खूप दूर आलेलो आहे. आणि मी जेव्हा जवळ जाईन तेवढ्याच प्रमाणामध्ये ते दुःख कमी होणार आहे. आमची अपेक्षा काय असते, मी नाही दूर जाणार, मी उलट्या दिशेने धावणार. देवाने माया मागून धावत येवं. देव येतोच धावत कधी, जेव्हा तुमच्या मुखात त्याचं नाम असतं तेव्हा, मग तो पाठीशी माझ्या धावत येतो. पण आम्ही मात्र त्याचं नाव न घेता, सेवा न करता, भक्ती न करता आम्ही विरुद्ध दिशेने धावायचं म्हणायचं की देवाने अंतर कमी करावं. आम्ही प्रयत्न करणार अंतर वाढवण्याचा, दूरपणा दुरावा वाढवण्याचा, आणि परमेश्वर दुरावा कमी करायला बघावं का म्हणून. हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. पण पहिल्यांदा माझी प्रत्येक मानवाची गरज काय की मी भगवंतापासून किती दूर आलोय हे पहिल्यांदा बघा. ती दूरदृष्टी सगळ्यात आवश्यक आहे, तीच आमच्याकडे नसते. म्हणून बापू आमच्याकडे अशी काही फुटपट्टी नाही हो अंतर मोजायला, की कसं बाबा मोजा आम्ही देवापासून किती दूर आलो. नाही, मला नुसतं मोठ्या मोठ्या गोष्टी बोलण्यावर मुळीच विश्वास नाही. अहम ब्रह्मोस्मी, तत्वमसी वगैरे सगळी वाक्य मला ठीक आहे माहिती आहेत, पण त्याच्यामुळे आम्हाला काही कळत नाही, बोध होत नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. त्याचा अनुभव आल्याशिवाय त्याला काही अर्थ नाही. मग मी इथे जे सांगतोय ते अनुभवजन्यच मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, मी जे अनुभवू शकतो, प्रत्येक मनुष्य इथे बसला अनुभवू शकतो, तेवढंच मी तुम्हाला सांगतो. हे अंतर आम्हाला मोजता येतं. मी किती दूर आलोय भगवंतापासून ह्याचं अंतर मला मोजता येतं. आणि हे अंतर मोजण्याची 5 परिमाण आहेत, 5 मेजरमेंट्स आहेत ज्याने मी हे अंतर मोजू शकतो. आणि ही 5 मापं मला माहीत असणं म्हणजे दूरदृष्टी नाही, तर माहीत झाल्यानंतर ही 5 मापं मी सतत वापरत राहणं म्हणजे दूरदृष्टी. म्हणजे माझा दुरावा, माझं अंतर परमात्म्यापासून मोजणं. ही 5 परिमाणं कुठली. तर पहिलं महत्त्वाचं परिमाण म्हणजे की अशांतता. माझ्याकडे ज्या प्रमाणात मानसिक अशांतता आहे, दिवसाच्या 24 तासामध्ये मी 24 तास म्हणतोय म्हणजे झोप आणि जागे पण सगळं आलं. 24 तासामधला जितका वेळ मी शांत आहे, मी काम करत असेन, पिक्चर बघणं सगळं करत असेल, पण मी शांत आहे, माझं चित्त शांत आहे, माझं चित्त रेस्टलेसनेस म्हणा, मी रेस्टलेसनेस नाही आहे, चंचलता नाही आहे. तो जेवढं शांतत्व आहे ना 24 तासामध्ये, तेवढे जे तास आहेत तेवढे वजा करायचे. उरलेले तास हे माझं अंतर भगवंतापासूनचं, हे माझं परमेश्वरापासूनचं अंतर. मी किती दूर आलं, जेवढा काळ मी 24 तासामधला अशांत आहे, मी भगवंतामध्ये तेवढ्या प्रमाणात दूर आहे. अंतर माझं किती पाहिजे, 0. 24 तास 0 पाहिजे. 24 तास मी शांत पाहिजे, झोपेमध्ये पण जागेपणे पण. झोपेमध्ये मी शांत आहे की नाही कसं कळतं, मला झोप गाढ लागली की नाही, मला स्वप्न किती पडली ह्याच्यावर ठरतं. म्हणजे मी अंतर कसं म्हणू शकतो की 24 तासामधले मी एवढेच तास शांत नव्हतो, जेवढे तास मी शांत नव्हतो, आयुष्यामध्ये म्हणजे मला तेवढं तास अंतर कापायचं आहे. तेवढं तास अंतर मला कापायचं. मी किती अंतर कापलंय, तर जेवढे तास मी शांत होतो 24 तासामध्ये, 2 तास 2.5 तास किंवा 20 मिनिटं, तेवढाच अंतर मी आत्तापर्यंत परमेश्वराच्या दिशेने कापलेलं आहे. आणि एवढं अंतर बाकी आहे, पहिलं परिमाण. मग आम्हाला सोपं आहे की नाही मला सांगा, ह्याच्यामध्ये काही कठीण आहे का, नाही. प्रयत्नांती अभ्यासाने मी नक्की हे माप माझ्या स्वतःला लावू शकतो. दुसरं परिमाण म्हणजे
की दिवसाच्या 24 तासामध्ये मी जागा असताना, दिवसाच्या 24 तासांपैकी मी जागा असताना मला किती वेळा भगवंताची आपोआप आठवण झाली, कुठल्याही दुःखाशिवाय किंवा कुठल्याही सुखाशिवाय. किती वेळा मला आठवण झाली. आणि याचं परिमाण काय, तर मी जागा असताना किती वेळा मला माझी आठवण झाली. आलशामध्ये जितक्या वेळा मला माझी आठवण झाली आणि जितक्या वेळा मला भगवंताची आठवण झाली, जितक्या वेळा मला माझी आठवण झाली त्याच्यामधून जितक्या वेळा मला भगवंताची आठवण झाली ती वजा करायची. म्हणजे उरलेलं आहे ते अंतर माझं भगवंतापासूनचं. सिंपल गोष्ट की मला दिवसभरामध्ये माझी स्वतःची आठवण किती झाली, की मला भूक लागली, मला हे करायचंय, मला ते करायचंय, तर मी 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 किती वेळा आठवलं आणि भगवंत किती वेळा आठवला. तो मी अंदाज म्हणजे जरी बोलतो तर काही मी 200 वेळा झाला दिवसभरामध्ये आणि भगवंत जेमतेम 5 वेळा झाला. मी एकदा बसून 108 वेळा जप घेतलं म्हणजे ते 108 नका धरू लगेच मग मोजायला सुरू करणार नाही, तो एकदा. आणि त्यातून जेव्हा पूर्ण माझं चित्त एकाग्र आलं तेच मोजलं पाहिजे. किती वेळा मला आठवण झाली, नाही झाली. जितकी झाली तेवढं वजा करा. मला जेवढी माझी आठवण झाली त्याच्यामधून माझी एवढी भगवंताची जितकी आठवण झाली एवढी वजा करा. उरलं ते माझं भगवंतापासूनचं अंतर. आणखीन सोपं परिमाण. आम्हाला अंतर नक्की मोजता येईल. आता सगळ्यांचे चेहरे मला दिसत आहेत की होय बापू आम्हाला मोजता येईल. खरंच सांगतो राजानं मोजा. तिसरं परिमाण जे आहे भगवंतापासूनचं माझं अंतर मोजायचं म्हणजे की मी सकाळी उठल्याबरोबर किती वेळाने मला भगवंताची आठवण झाली. मी सकाळी उठल्यानंतर समोर मी फोटो लावून ठेवलेला आहे, मग उघड्या डोळ्यासमोर दिसतोच आहे, म्हणजे आपोआप आठवण पडते. ही ती परिस्थिती नव्हे. त्याच्यानंतर सोपी मी नेहमी सांगते बा, नेहमी झोपण्याच्या समोर फोटो लावून ठेवा माझ्या आवडत्या देवाचा. बरेच लोक मला शंका विचार, बाबा आमचे पाय होतात मग देवाकडे. अरे देव कुठल्या बाजूला नाही, मी कुठल्या बाजूला पाय करून झोपला तरी देव आहेच. म्हणजे महत्वाची गोष्ट काय की कुठे दिशेला देव नाही आहे, शेवटचा देवाचा फोटो आहे माझ्या डोळ्यासमोर. रात्री मी झोपताना समोर त्या देवाचा फोटो आहे. रात्री सकाळी उठल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा पडतोय, त्याचं प्रतिबिंब मला दिसतंय, त्याचं छायाचित्र मला दिसतंय. ती मी बळजबरीने केलेली आठवण आहे. त्याच्यानंतर मला किती वेळाने भगवंताची आठवण होते ते अंतर, आणि मला माझी आठवण किती वेळाने होते. म्हणजे काय, उठल्या पहिलं काय होतं की मला एकदा शिवला लागलेली असते किंवा शिला लागलेली असते किंवा मला भूक लागलेली असते. बरं ही माझी स्वतःची आठवण आहे. तो वेळ किती लहान आहे, छोटा आहे. माझी स्वतःची आठवण आहे. पण भगवंताची आठवण किती वेळाने झाली, माझी स्वतःची आठवण किती वेळाने झाली, किती मिनिटात झाली. इकडे उलट्याप्रमाणे किती लवकर झाली आणि देवाची आठवण किती उशिरा झाली. त्याच्यातून ते अंतर वजा करायचंय. उरेल तेवढं अंतर मला चालायचंय. ते माझं भगवंतापासूनचं अंतर सहज आम्ही मोजू शकतो. दररोज मला जरूर आहे. आठवण एकदा मोजलं तरी चिकार झालं सुट्टीच्या दिवशी. तिसरं परिमाण पण आम्हाला मिळालं. चौथं परिमाण संपूर्ण महिन्यामध्ये मी जेवढी पावलं चालतो माझ्या स्वतःसाठी, संपूर्ण महिन्यामध्ये मी जेवढी पावलं चालतो माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या नोकरीसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या घरासाठी, माझ्या सुखासाठी, आणि या संपूर्ण महिन्यामध्ये मी किती पावलं चाललो देवासाठी. स्वतःसाठी जितकी पावलं चाललो त्यामुळे देवासाठी जी पावलं चाललो ती वजा करा. उरलेली पावलं हे माझं अंतर आहे देवापासूनचं. तेवढी पावलं मला चालायची आहेत. जास्त चालणं हे माझं ध्येय असेल, कमी कमी तेवढी तरी चालली पाहिजेत. आम्ही चालतोच का नाही, ह्याचा अर्थ आम्ही प्रदक्षिणा घालून चालू. प्रदक्षिणा घालणं पण त्याचंच काम आहे. काय मग लोक विचार, बाबा प्रदक्षिणा घालायला का सांगितलं, तर तेवढे चाला. स्वतःसाठी जेवढं चालता त्याच्या 1/10 तरी भगवंतासाठी आम्ही चाला म्हणून आम्हाला ऋषीमुनी प्रदक्षिणा घालायला सांगितल्या. पण आम्हाला तरी की बावळपणाचं वाटतं. त्या प्रदक्षिणा घालणं छानच आहे, पण त्याच्यामुळे आम्ही देवाच्या वारीमध्ये सामील झालो. आम्ही देवाच्या गजरामध्ये नाचलो तर ते चालणंच आहे. आमचे पाय हलत आहेत ना. आम्ही देवाच्या परमेश्वराच्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये झिजलो. आम्ही ते देवासाठी चालतो.
माझी पावलं तिकडे अधिक वाढतील देवासाठी चाललेलं. आणि हे माझ्यावरनं मला चौथं परिमाण प्राप्त होतं की देवापासून किती दूर आहे. महिन्याला मी माझी पावलं किती चाललो स्वतःसाठी आणि किती पावलं मी देवासाठी चाललो, हा विचार मात्र मला मनापासून माहीत पाहिजे. हे चौथं परिमाण आम्हाला प्राप्त होतं की आम्ही देवापासून किती दूर आहे. आणि पाचवं परिमाण सगळ्यात खूप सुंदर, खूप मोठं आणि खूप कठीण आहे. मनापासून सांगतो खूप कठीण आहे आणि एकदम सोपं आहे. नेहमीच्या माझ्या पद्धतीनुसार जे जे खूप कठीण ते खूप सोपं, जे जे खूप सोपं ते खूप खूप कठीण. आणि हे पाचवं परिमाण तर आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जो काही मी आहे 20 वर्ष 15 महिने किंवा 20 वर्ष 11 महिने की 20 वर्ष 18 महिने, जे काय की 24 वर्ष अमुक महिने की 40 वर्ष अमुक महिने की 70 वर्ष अमुक महिने, जे काही या सगळ्या माझ्या आयुष्यामधले फक्त वर्ष मी मोजली. दिवस नाही, तास नाहीत, मिनिट नाही, तास नाही, दिवस नाही, महिने पण नाही, आठवडे पण नाही, महिने पण नाही, वर्ष. मी जेवढी वर्ष झाले तेवढा आकडा जर मी घेतला फक्त, माझं जर 20 वर्षाचं आयुष्य आहे तर मी 20 वर्ष फक्त 20 आकडा झाली. 70 आयुष्याने फक्त 70 आकडा जाईल. मिनिटं आणि तास घालत किती मोठा आकडा येईल मी तो पण मोजायला सांगत नाही. एवढे फक्त वर्ष घेतले. त्या वर्षांचा जो आकडा आहे तो मग आकडा समजा मी म्हणतो ॲव्हरेज आपण बघूया 40 आहे. 40 वर्ष माझ्या आयुष्याला झालेलं, हा 40 आकडा आहे. त्या माझ्या 40 वर्षामध्ये, ह्या 40 वर्षामध्ये किती वेळा, ह्या 40 वर्षांमध्ये किती वेळा मी फक्त, लक्षात ठेवा खूप सुंदर आणि साधी पण मोठी कठीण गोष्ट आहे, ह्या 40 वर्षामध्ये मी किती वेळा फक्त त्या परमेश्वराचा, किती वेळा फक्त मी त्या परमेश्वराचाच होण्याचा निश्चय कृतीत आणला. तो कृतीत किती वेळ राहिला मी विचारत नाही आहे. आयुष्यामध्ये तो निश्चय मी केला असेल, 100 वेळा केला असेल, तो मी मोजत घेत नाही. किती वेळा मी तो निश्चय करून कृतीत एक क्षणापुरता का होईना आणला. ते जे उत्तर सापडेल ना, ते उत्तर ते 40 म्हणून वजा करा. उरेल ते माझं देवापासूनचं अंतर. लक्षात येईल की 40 वर्षामध्ये काय 70 वर्षामध्ये एकदा किंवा दोनदा निश्चय आम्ही केला असेल 200 वेळा, पण तो कृतीत आणला की 1 मिनिट मी संपूर्ण आता फक्त भगवंताचा आहे, नुसतं विचार करू नये तर कृतीने, देहाने, सगळ्याने असं मी कधी वागलो. ते उत्तर मिळवणं खूप कठीण होतं. त्याच्यावर एक उत्तर सोपं नाही आणि सोपं आहे जो करू बघतो त्याच्यासाठी. आज आम्हाला ही 5 परिमाणं मिळाली, मेजरमेंट्स मिळाली की आमच्या भगवंतापासूनचं अंतर किती आहे, या भगवानापासून, या परमेश्वरापासून, सद्गुरूपासूनचं अंतर किती आहे हे आम्ही नक्की मोजू शकतो. हे मोजल्यानंतर हे वापरणं म्हणजे कौशल्य एव दृश्य पाहतो. राहणं लक्षात ठेवा. ही खरी दूरदृष्टी, मी परमेश्वरापासून किती दूर आहे बघणं, ही खरी दूरदृष्टी. कारण दूरदृष्टी म्हणजे काय, लांबवरचं बघणं. आणि सगळ्यात लांब कोण असतो आम्हाला, तर भगवंत असतो. आम्हाला बायको, मुलं, नवरा, भाऊ, बहीण, आमचा ऑफिसमधला शिपाई, शेजारचं भांडण झालेली बाई पण जवळची असते, तिचा आम्ही जास्त विचार करतो देवापेक्षा. बघा ऑफिसमधला जो सहकारी, जास्त माझं भांडण झालं त्याचा मी विचार देवापेक्षा 100 वेळा जास्त करतो. शेजारची बाई माझी भांडे, तिचा विचार मी 200 वेळा करतो. त्यापेक्षा देवाचा विचार करण्याला जास्त वेळा फायदा तरी होईल. त्या बाईचं चिंतन करून मला काय मिळणार सांगा, की जास्त आपण चिंतन करतो तसा मनुष्य बनतो. इथे पण आम्हाला शांतपणे विचार केला पाहिजे. ही 5 परिमाणं आज आमच्या बापूने आम्हाला दिली आहेत. ही 5 परिमाणं वापरणं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये, आणि कमीत कमी दरवर्षातून एकदा तरी आम्ही 5 परिमाणं वापरली, आणि दरवर्षी काय फरक पडतो हे मी बघितलं. दर महिन्याला मी केलं अधिक चांगलं, म्हणजे दर आठवड्याला पण मुळीच करू नका, मला सांगतो दर महिन्याला करा. आणि मलाच दर महिन्याला माझा स्वतःचा प्रवास कळेल ना. आम्हाला एक इंडेक्स लागते ना, प्रोग्रेसिव्ह इंडेक्स लागते आम्हाला, प्रोग्रेसची इंडेक्स. ही प्रोग्रेसिव्ह इंडेक्स आम्हाला कळली पाहिजे. मेडिसिनमध्ये एक वर्ड आहे मेडिकल लँग्वेजमध्ये, प्रोग्नॉस्टिक इंडेक्स. डायग्नोसिस म्हणजे निदान रोगाचं, आणि प्रोग्नॉसिस म्हणजे आजार बरा होतो याचं लक्षण. तर प्रोग्नॉस्टिक इंडेक्स म्हणजे आजार बरा होतं याची लक्षणं काय, तर आम्ही आजारी आहोत, तर आमची प्रोग्नॉस्टिक इंडेक्स काय, तरी 5 परिमाणं म्हणजे आमची प्रोग्नॉस्टिक इंडेक्स आहे. ही आमची परिमाणं आहेत, आमचं माप आहे, आणि ह्या मापाने आम्ही आमचं आयुष्य याच्या पुढे तोलणार आहोत. लक्षात ठेवा. आज आम्ही हे कौशल्य दृश्यबाजू फक्त ऐकून चालणार नाही, आज आम्हाला बघायला हवं. आत्तापर्यंत आम्हाला प्रश्न पडतो की बापू आम्ही किती लांब आहोत आम्हाला कळत नाही, आम्हाला पूर्वजन्म माहिती नाही. राहणं सगळं मी नेहमी तुम्हाला काय सांगतो तुमच्या हातामध्ये आहे.
आणि मी इथे बसलोय तुम्हाला हाताला धरून अ आ इ ई उ ऊ श्री गणेशा तुमच्याकडून काढून घ्या, लक्षात ठेवा. पण तुम्ही म्हणाल की मी पाठी फोडून टाकीन, पेन्सिल फोडीन आणि पळून जाईन, तर मी तुमच्या मागे तेव्हा मात्र धावणार नाही. 108%. तुमची पाठी फुटकी असेल, मी तुम्हाला नवीन पाठी देईन. तुमच्याकडे पेन्सिल नसेल, मी तुम्हाला पेन्सिल पुरवेन. तुमचा हात कापत असेल, मी तुमचा हात घट्ट धरून ठेवीन. तुम्हाला लिहिणं जमत नसेल, मी तुमच्याबरोबर 100 वेळा गिरवीन. म्हणा मी पाठी फोडीन, मी पेन्सिल फोडीन आणि मग खापर तुझ्या डोक्यावर फोडीन. ते मात्र खापर माझ्या डोक्यावर फोडून घेणार नाही. मी 2 खापरं तुमच्या डोक्यावर फोडीन. आणि आज मी तुम्हाला परिमाणं दिलीत. मला तोंडाच्या गोष्टी चालत नाहीत. अनुभवजन्य जे आहे त्याच गोष्टी मी फक्त बोलतो. कल्पना विलास मला मान्य नाही. आम्ही आमच्या देवाचं अंतर डेफिनेटली आमच्यापासूनचं मोजू शकतो, हे आज आम्हाला कळलं आहे. आता वापरात आणून कौशल्य दुष्योपातू व्हायचं की नाही, हा प्रश्न तुमचा आहे, उत्तर माझं आहे. हरिओम.